रात्रीच्या 11 वाजता यशलोक हॉस्पिटलच्या मागे एक ट्रक उभा होता. त्यांच्या जवळ गौतम, छोटू आणि रवी उभे होते. तिथे एक डॉक्टर आला आणि त्यांना समजावू लागला. आज रस्ता एकदम साफ आहे, पोलीसचं काहीच झंझट नाहीये. तुम्ही या मुर्द्यांना आरामात आपल्या डीलर पर्यंत पोहोचवू शकता. अरे सर, काळजी करू नका, मी खूपच सावधानीनं दिवस निघायच्या आधी या सर्वांना बरोबर जागेवर पोहोचवेन. अरे ऐक, तू काय या ट्रकला NH14 वरनं घेऊन जाणार आहेस? हो, आणखी काय, तोच तर एक रास्ता आहे की तिथे पोलिसांचा काहीच खतरा नाहीये. अबे तुला माहित नाहीये का, आज अमावस्या आहे आणि त्या रस्त्यावर कब्रिस्तान पण आहे. हे गोष्टी लक्षात ठेवशील. आणि वरतून तू मुर्द्यांनी भरलेला ट्रक घेऊन जातोय, जरा विचार कर. तर काय झालं रवी भाऊ? अबे अमावस्येच्या रात्री काळी शक्तींची ताकद वाढते ना. अरे यार, तुला यायचं नसेल तर सांग ना. हे सांगून गौतमने आपल्यासोबत छोटूला घेतलं आणि ते मृतदेहाचा ट्रक घेऊन निघाला. गौतमने हे पाहिलं की छोटू घाबरलेला आहे. त्याची चेष्टा करण्यासाठी गाणं गाऊ लागला. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. हे बघा, कब्रिस्तान पण आलंय, ज्याबद्दल रवी बोलत होता. त्याच्या एवढ्या म्हणण्यानेच ट्रक थांबला. उस्ताद, तुम्ही मला अशा प्रकारे का घाबरताय? आणि हा ट्रक इथे का थांबवलाय? अरे मी नाही थांबवलाय, होऊ शकतं की आत्माने थांबवला असेल. प्लीज असं नका बोलू. अरे बाहेर उठून तर बघ की टायर पंक्चर तर नाही झालाय. गौतम छोटूला घाबरवण्यासाठी कोणतीच गोष्ट सोडत नव्हता. त्यांनी ट्रक स्वतःहून थांबवला होता. छोटू घाबरून ट्रक मधून उतरला आणि टायर चेक करू लागला. तेवढी तिथली हवा बदलू लागली. जोरात जोरात हवा जाऊ लागली आणि सगळीकडे आवाजे येऊ लागली. या कब्रिस्तान मध्ये या, लवकर या, आम्हाला भूक लागलीये. जसा आवाज दोघांना ऐकू आला तर दोघांची बोलती बंद झाली. आता गौतम ही घाबरू लागला. छोटू लवकर ट्रक मध्ये येऊन बस, नक्की काहीतरी गडबड आहे भाऊ. छोटू लवकर येऊन ट्रक मध्ये बसला. तो खूपच घाबरलेला दिसत होता. अरे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आजची रात्री काही पण होऊ शकतं. तुम्हाला तर मजाक वाटत होती. यावरती गौतम शांत बसला आणि त्यांनी ट्रक चालवून पुढे निघाला. हा तर सांगा, तिथे आवाज कोणाची होती? आम्हाला बाहेर काढा, आम्हाला आजाद करा, आम्हाला पुन्हा जगायचंय. काही वेळानंतर त्यांना एक छोटस मंदिर दिसलं. त्याच्या जवळून जाताना ती येणारी आवाजे बंद झाली. तेवढ्यात त्यांना जवळ एक ढाबाही दिसला. ओय छोटू, देवाच्या कृपेने बरं झालं की आवाज येणं बंद झाली आहे. चल आता खाऊया काहीतरी. ढाब्यावर बाकी लोकांना भेटून भीती पण निघून जाईल. हो, चला. दोघ जण ढाब्यामध्ये गेले. ढाब्यामध्ये पहिल्यापासूनच काही माणसं बसलेली होती. दोघही बसले आणि एका मुलाला आवाज देऊन जेवण मागवलं. तेवढ्यात 3 लोक ढाब्यावरती आली. त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच हावभाव नव्हते. जे येऊन टेबलावरती बसले. गौतम, छोटू आणि बाकी सगळे लोक त्यांना खूप आश्चर्याने पाहत होते. सांगा भाऊ, तुम्हाला काय पाहिजे? हे ऐकून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्याच्या खाली खूप काळं झालं होतं आणि चेहऱ्यावरती काहीच हावभाव नव्हते. आम्हाला मांस पाहिजे. अरे साहेब, हा शाकाहारी ढाबा आहे, इथे मांस वगैरे काही नाही मिळणार. तर ठीक आहे, आम्ही आमची सोय स्वतः करून ठेवेल. असं बोलून 3 जण उभे राहिले आणि त्याच्यावरती हल्ला केला. तो जमिनीवरती पडला आणि त्याच्यावरती भुक्या जनावरासारखं तुटून पडले. हे बघून बाकी सगळे लोक घाबरले आणि तिथून पळू लागले. अरे छोटू, पळ इथून. आता राहिलेले सगळे लोक छोटू आणि गौतम सोबत तिथून पळू लागले. समोरचा सीन बघून सगळ्या लोकांची हालत खराब झाले. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की ट्रक मधून सगळे मुर्दे खाली उतरून त्यांच्याकडे येऊ लागले होते. अरे याचा अर्थ रवी खरा बोलत होता. हे मुर्दे तर जिवंत झालेत बे. आता आपल्याबरोबर कोणी नाही वाचणार. सगळे लोक आहेत तसं परत गेले. गौतम आणि छोटू आणि सगळे 4 लोक त्या ढाब्यावरती फसले होते आणि जमिनीवरती काही लोक जखमी हालत मध्ये पडून तडपत होते. आज तर मजा येईल. चारी बाजूनी सगळे मुर्दे त्यांच्याकडे भयानक हसून जात होते. आमच्या मरण्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला विकायला चालले होते.
आणि तुम्ही लालची माणसं, आता तुम्हाला सजा देण्याची वेळ आली आहे. असं बोलून ते सगळेजण त्यांच्या जवळ पोहोचले आणि त्यांच्यावरती हल्ला केला. छोटू खूप कष्टाने स्वतःला वाचवून तिथून बाहेर पडला. बाहेर निघून तो डायरेक्टली त्या ट्रकच्या जवळ गेला, कारण त्याच्या म्हणण्यानुसार सगळे मुर्दे ट्रक मधून धाब्यामध्ये पोहोचले होते. पण जेव्हा तो तिथे पोहोचला तर त्यांनी पाहिलं की ट्रकच्या ड्रायव्हिंग सीट वरती एक बाई बसली होती, जी त्या मुर्द्यांमधली एक होती. त्यांनी मागे वळून पाहिलं तर बाकीचे सगळे मुर्दे हळूहळू त्या ट्रकच्या जवळ येत होते आणि त्यांना बघून तो खूप घाबरला गेला. अरे अरे, मला माफ करा, मला माफ करा. मी इथे परत कधी नाही येणार. मला माफ करा. तुम्ही आमच्या मृतदेहाला विकायला निघाला होतात. मृतदेहासोबत असं काम करायला तुम्हाला लाज नाही वाटत? हं? तुम्हाला पण तुमची शिक्षा मिळायलाच पाहिजे. हे ऐकून छोटू घाबरला आणि पळून जाण्यासाठी त्यांनी पाहिलं तर मुर्द्यांनी चार बाजूंनी त्याला घेरलं होतं. नाही. त्यांनी छोटूला पकडून त्याच्यावरती हमला केला आणि त्याचे तुकडे करून करून त्याला मारून टाकलं. या माझ्या साथीदारांनो, या ट्रक मध्ये बसा. आजपासून हा ट्रक आपला आहे. आपण अशा प्रकारे लालची लोकांना मारून आपल्या सोबत झालेल्या अशा दुर्व्यवहाराला आपण चांगलाच धडा शिकूयात. हे ऐकून सगळेच मुर्दे नाचत आणि गात ट्रक मध्ये चढू लागले आणि त्या चुडेलने ट्रक पुढे चालवला. दुसऱ्या दिवशी रात्री दोन माणसं त्या रस्त्यावरती उभी होती. त्यांनी त्या ट्रकला एक बाई चालवते हे पाहिलं आणि त्यांनी बंदूक दाखवून त्याला थांबवलं. थांब. बाई असून ट्रक चालवतेस? तुला जर जिवंत राहायचं असेल तर ट्रक मध्ये जो माल आहे तो आम्हाला देऊन निघून जा. लवकर उतर आणि आम्हाला दाखव आतमध्ये काय आहे. त्याचं बोलणं ऐकून ती बाई खाली उतरली आणि काहीच न बोलता ती त्यांना घेऊन ट्रकच्या मागे गेली आणि दरवाजा ओपन करून दाखवला. ट्रकच्या आतमध्ये मुर्दे भरलेले होते. अरे वा, आमचे नवीन शिकार आलेत.